अरे भैया उद्या सक्रात रे या पप्पा संग मी भांडणं केले साडीसाठी आणि पैसे तर जवळ नाही तर 8 दिवस झालं काम केलंय ते ते माणूस पैसे देतय का नाही की नसल्याला उगाच भांडणं केले रे बाबा साडीसाठी परयला धाडले साडी आणा म्हणून या हलकी भारी का होईना साडी आणा म्हणलं या आता काय रे बाबा ते माणूस बी पैसे देतय का नाही की लोकांचे तर काम केलेलं लोक नाही म्हणते तर आता पप्पा गेले मला काही ना काही जोड करून घेऊन येते आई आता पप्पा यायले तर आई आता पप्पा यायले तर साडी आणली ना आणली काही म्हणू नको नाही बाबा कशाला म्हणू आपल्या परिस्थिती बेजारी चालली आपली साडी कशाची आपल्याला हाय ते दिवस आलेला भागवायचा पडलाय अहो काय झालं त्या माणसाची बेड गाठ पडली का नाही म्हणा काय आणले म्हणा या पिशवीत नाही काहीच आणलं हं, त्याला खूप फोन लावले 10-12 वेळेस हं, पण त्यानं काही फोन उचलला नाही हं. शेवटी खुली पिशवी घेऊन आलो हा. थोडी जाऊ पिळे द्या. एक आणले तर लेकरायला बी खायला काही आणलं नाही रुपया नव्हता जवळ माया गरिबी पुढे झुकावंच लागलं शेवटी खूप वेळेस फोन लावले पण त्यानं फोनच उचलला नाही शेवटी गरिबी पुढे झुकावंच लागलं मला चल तुला तिथं थोडं सरपण फोडून चला काय आता ते काय अहो उद्या आता सक्रात रे भारी एक बाई नटून थटून येईन आता मग आपल्याली काय मग अगं शेतकऱ्याला हं, कोणताच सण नसतं या हं. दिवाळी दसरा पंचीम शेतकऱ्याला कुठलाच सण नाही त्याला 12ही महिने शेतकऱ्याला सारखेच असते तर आणि त्याला कधी सुट्टी नाही त्याच्यामुळं आपल्याला देश जगवायचा आहे आणि आपण नटून थुटून देशाला जगू शकत नाहोत त्यामुळं आपण हे असले मळके कपड्यामध्येच आपण चांगले दिसत आहोत बरं मग आता किती प्रत्येक बाई नटून थटून गळ्यात एवढे मोठे दागिने नव्या काटापदराच्या साड्या चैन दागिने थोड्या बाया चमकत आहेत का आणू दे नटू दे हं? आपला बी गहू गेल्यावर आपण बी घेऊ की साडी मग आता एखाद्या सणाला नसली तर भागून घ्यायचं बरोबर आता आपली गरिबीच तशी या हो की काय करणार आता बरं मग जाऊ द्या मग हाय माझ्याकडे एक साडी घरात हा ती भाग येते मग काय करावं आता भागवा भागी करावं लागते या हाय एक घरात आता सण आला म्हणून 2-4 हजार रुपये घालायची आपली अवकात नाही बरं, राहू द्या हाय एक पटकून. घरात साडी बाजार काही आहे का नाही हाय हाय बाजार हाय डाळ हाय समजा हाय बरं भागू दे मग आता थोडी लय कुठं फाटली असली तर तिला शिवून हाय हाय भाग तिला येते भागून घे जाऊ दे मग काय करा आपल्या परिस्थिती जशी आहे तसं राहावं लागतंय गरिबी एवढी बेकार असते या त्याच्या इतकं काहीच बेकार नाही कारण प्रत्येक गोष्टीचं सोंग करता येत आहे पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि पैशाचं सोंग करून त्या सोंगानं काही आपल्याला विकत घेता येत नाही त्यामुळं खूप खूप गरिबी बेकार आहे आज बायाचा सण आहे सक्रात असून सुद्धा बायकोला साडी सुद्धा घ्यायला जवळ रुपया नाही या शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे बघू पुढच्या सणाला